नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खूप दिवसानंतर एक सुंदर असं बॅकनेक डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी उंची घेतलेली आहे 15 इंच आणि गळ्याची घेतलेली आहे 12 इंच इतकी उंची आणि रुंदी घेतलेली आहे गळ्याची 4.5 इंच. तर अशा प्रकारे मी हा पानगळा आखून घेतलेला आहे आणि पानगळ्याचा अस्तर मी पहिल्यांदाच कट करून घेत आहे. हे पहा, अशा प्रकारे डीप पानगळा असा आपल्याला बनवायचा आहे. आणि त्याच्यानंतर मी मेन फॅब्रिक अजिबात कट केलेलं नाही, फक्त अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. आणि याच्यासाठी मी आता कॅनव्हास पेपर घेणार आहे. कॅनव्हास पेपर मी आधीच त्या मापाचा कट करून घेतलेला आहे. हा पहा, बघू शकता तुम्ही. कारण हा मी मध्येच घालणार आहे, त्यामुळे त्याला मी अस्तर जॉईंट करून घेतलेलं नाही. तर कॅनव्हास पेपरमध्ये घालण्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला पहिल्यांदा अस्तरवरती हा कॅनव्हास पेपर पूर्ण जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे कापड आणि अशा प्रकारे आपला गळा बनणार आहे. तर ही आहे कापडाची पाठीमागील बाजू. मेन फॅब्रिकची सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेलं आहे सरळ बाजूवरती आणि त्याच्यावरती मी आता कॅनव्हास पेपर ठेवून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कॅनव्हास पेपर ठेवून सर्व बाजूने पिना लावून घ्यायच्या आहेत. किंवा तुम्ही फक्त पहिल्यांदा अस्तरला जॉईन करून घेऊन नंतर देखील शिलाई मारू शकता, तेही चालतं. पण कॅनव्हास पेपर आत जाण्यासाठी तो वरच्या बाजूलाच ठेवावा लागतो, म्हणजे पलटवल्यानंतर आत लपला जातो. तर अशा प्रकारे मी ठेवून घेतलेला आहे. हे पहा, आणि सर्व बाजूने पिना लावून घेतलेल्या आहेत. कोणी नवीन शिकणारे असेल त्यांनी देखील ही गळा डिझाईन खूप सहज पद्धतीने करू शकतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कोण तुमचे शिवणकाम करणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांना शेअर करा. तर अशा शेपमध्ये जसं आपण कटिंग केलेलं होतं त्या शेपमध्ये आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, आता मी बॅक नेकला अशी पाठीमागून शिलाई मारून घेतली, पिना काढून घेतल्या आणि आता मेन फॅब्रिक कट करून घेत आहे. हे पहा, अशा प्रकारे मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे. आता पूर्ण मेन फॅब्रिक कटिंग झाल्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. जितके जास्त कट्स मारता येतील तितके मारून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे. आता अस्तर पलटवल्यानंतर कॅनव्हास पेपर आपला तर आतमध्ये लपला गेला आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता. पलटवताना अगदी व्यवस्थित कट्स मारून सर्व बाजूने व्यवस्थित पलटवून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, आपल्या कामाचं फिनिशिंग खूप चांगलं होतं. त्यानंतर आपण बारीक अशी दाबटीप मारून घ्यायची आहे, सावकाश अगदी. त्यामुळे फिनिशिंग लूक खूप चांगला येतो. तुम्ही बघू शकता. मी शिलाई मारून झाल्यानंतर किती सुंदर गळ्याला फिनिशिंग लूक आलेला आहे. तुम्ही जरी लेस लावला नाही तरी देखील त्याचं लूक खूप सुंदर दिसतं. अशा प्रकारे आता आपली शिलाई मारून झालेली आहे. आता आपण खाली कमरपट्टी लावून घेऊयात पहिल्यांदा. त्यासाठी मी सरळ रेष जी होती ती पहिल्यांदा शिलाई मारून घेतली सरळ रेषेत आणि जो एक्स्ट्रा मेन फॅब्रिक होता तो कट करून टाकायचा आहे. आणि नंतर आपल्याला चारही बाजूनी शिलाई मारून पॅक करून घ्यायचं आहे ब्लाऊज. हे पहा, अशा प्रकारे चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायचे आहेत. मेन फॅब्रिक जर कॉटनचं असेल तर पिना लावायची अजिबात गरज पडत नाही. मी जशा पद्धतीने ठेवलं होतं त्याच पद्धतीने शिलाई मारून घेतलेल्या आहेत. आता चारही बाजूची शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा मेन फॅब्रिक कट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण बाजूचं मेन फॅब्रिक कट करून टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला खालची कमरपट्टी जोडण्यासाठी
टक्स मारून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडचे टक्स योग्य अंतरावर आपल्याला डिझाईनच्या अनुसार आखून मारून घ्यायचे आहेत. मी 4.5 अंतरावरती 4 इंचाचे टक्स घेतलेले आहेत. हे पहा. जशी डिझाईन त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. हे दोन्ही टक्स मारून झाल्यानंतर आता आपण खालची कमरपट्टी जॉईंट करून घेणार आहोत. हे पहा, ही मी कमरपट्टी रेडी करून घेतली होती, ती आता मी पहिल्यांदा जॉईंट करून घेत आहे. टक्सच्या ठिकाणी थोडा छोटासा हलका चिमटा घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, परतवल्यानंतर फिनिशिंग खूप चांगलं येतं आणि कुठेही कापड गोळा झालेला दिसत नाही. ब्लाऊजचा फिनिशिंग लूक खूप चांगला दिसतो. त्यानंतर आपण दाबटीप मारून घ्यायची आहे आणि परतवून आपल्याला मोठी टीप मारून रेडी करायचं आहे. अशा प्रकारे आता परतवून मी मोठी टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला लेसचा लूक द्यायचा आहे. तर ही माझ्याकडे जी लेस अवेलेबल होती ती मी अगदी काठोकाठ लावून घेतलेली आहे गळ्याला. त्याने गळ्याचा लूक खूप सुंदर येतो. तुम्ही तुमच्या आवडीची लेस लावू शकता. मी माझ्या कस्टमरला जी लेस दाखवली होती तीच लावून घेत आहे. पूर्ण पान शेपमध्ये पहिल्यांदा लावून घ्यायचे आहे. अगदी सावकाशाने फिनिशिंगमध्ये लावून घ्यायचे आहे. अशा प्रकारे लावून झाल्यानंतर आता खालच्या बाजूने आपल्याला पुन्हा लेस लावून घ्यायची आहे. हे पहा. तर इथे लेस लावत असताना मी या टोकाला मधलं टोक जुळवणार आहे. हे पहा, अशा प्रकारे लेस लावून जो मधला टोक आहे तिथं मधलं टोक जुळवून घेतलेलं आहे. त्यामुळे असा लूक तयार झालेला आहे. आता इथं जो सेंटर पॉइंट आहे तिथं आपल्याला एक छोटंसं सुंदर असं फ्लावर बनवून लावायचं आहे. तर साडी व्हाईट कलरची आहे आणि ब्लाऊज पिंक कलरचा, त्यामुळे मी साडीमधील थोडासा कपडा व्हाईट कलरचा घेतलेला आहे. असे छोटे छोटे त्याचे त्रिकोण करून घेतलेले, चौकोन करून घेतलेले आहेत. सॉरी, 2x2चे किंवा 2.5x2चे चौकोन असे घ्यायचे आहेत आपल्याला आणि अशा प्रकारे घडी घालून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. ह्याचा मी सेपरेट एक व्हिडिओ घातलेला आहे चॅनलवरती, तो पण तुम्ही जाऊन बघू शकता. फ्लावर कसं बनवायचं फॅब्रिकपासून. पण पुन्हा एकदा मी ह्याच्यात दाखवत आहे. तर याच्या अशा छोटे छोटे पाकळ्या पहिल्यांदा तयार करून घ्यायच्या आहेत. पुन्हा एकदा तुम्ही फ्लावरच्या पाकळीची घडी बघू शकता कशी घालायची. अशी सुंदर पाकळी तयार आहे. अशा आपल्याला सुंदर, हे पहा, अशा त्रिकोण करून घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर दोन्ही बाजूची टोकं आहेत ती मधोमध सेंटरमध्ये घेऊन पुन्हा एक घडी घालून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. त्यामुळे ती परतवल्यानंतर खूप सुंदर अशी पाकळी तयार होते. अशा आपल्याला 5 ते 6 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. ही दुसरी पाकळी तयार झालेली आहे बघा. अशा 5 ते 6 पाकळ्या आपल्याला जितक्या हव्या असतील करून घ्यायच्या. मी 5 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि या 5 पाकळ्यांपासून सुई धाग्याच्या सहाय्याने मी त्याचं फ्लावर बनवून घेत आहे. हे पहा. आणि मी ते डायरेक्ट आता ब्लाऊजच्या त्या सेंटर पॉइंटला लावून घेणार आहे. त्याने ब्लाऊजचं लूक डिझायनर आणि खूप सुंदर असा होणार आहे. हे फ्लावर तयार केलेलं आहे. हे बरोबर ब्लाऊजच्या सेंटरला लावायचं आहे आणि त्याच्यामधून अगदी असा एक छोटा पॅच लावून घेणार आहे. हा ब्लाऊजचा सेंटर आहे आणि इथं आता मी हा फ्लावर जिथं ठेवला आहे त्याच्यावरती एक छोटा पॅच लावून घेणार आहे. हे पहा. हा पॅच देखील आपण सुई धाग्याच्या सहाय्याने लावून घ्यायचा आहे, जेणेकरून तो अगदी घट्ट बसला जाईल.
हे पहा, अशा प्रकारेच खूप सुंदर असं ब्लाऊज डिझाईन तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला वरती नॉक लावून घ्यायचे. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. बाय.